गुन्हा वाल्मिक करावर 307 चा गुन्हा दाखल करा अशी मागणी जी आहे ती महादेव गित्ते यांच्या पत्नी वीरा गित्ते यांनी केलेली आहे. 307 चा गुन्हा दाखल करा. महादेव गित्ते, महादेव मुंडे का गित्ते? गित्ते. हो, मग ते मागचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट करताना वाल्मिकांना केलता, तर यांनी दुसराच वाल्मिकांना दाखवला. वाल्मिकांना म्हणजे जिल्ह्यात एकच अण्णा आहे, डेंजर अण्णा कोण? एकच. हुकुम मेरे आका, एकच आका होता ना, दुसरा आकाचा आका आहे, पण आका मात्र एकच होता. जो आता काही क्लिप बिप सुद्धा बाहेर येतात. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडून द्यावं अशा प्रकारे पोलिसांना फोन केलेला अण्णाचा एक व्हिडिओ येतोय. त्यामध्ये म्हणते की बाप तुमचा बसला इकडे तुम्हाला सोडवायला. हे बघा, मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहीत नाही, पण मला माहिती. ही क्लिप पुढची 10-15 दिवस चालणार आहे. माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणल्यानं, आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय? मी नाही, त्या क्लिपमध्ये आलंय. तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे, हे जरा मीडियानेच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन. माझ्याकडं भरपूर माहिती आहे या क्लिपच्या संदर्भात, परंतु मी याचं उत्तर आज देणार नाही. तुम्ही, माझी अपेक्षा अशी आहे, ही मुंबईची मीडिया आहे, मंत्रालयाची मीडिया म्हणजे संपूर्ण राज्याची मीडिया आहे. तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आहेत. तुमच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींना पाठवा. ते 87 का 77 नंबरचे ते महिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय, कुणाच्या समोर कुणाला बोललंय, किरकोळ प्रकरण आहे, सोडून दे. हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो. मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर देईन. मी एकच बोलतो की हे 15 दिवस चालणार आहे ही क्लिप. फक्त एवढे लक्षात ठेवा, तुम्ही डिलीट करू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.